फांद्यांची वाढ होण्यासाठी तुम्हाला नायट्रोजन देणं गरजेचं आहे झाडाला. काय देणं गरजेचं आहे? नायट्रोजन. मार्केटमध्ये जी खतं उपलब्ध होतात जसं की 10, 26, 26, 19, 19, 19 मधले म्हणजे 19 नायट्रोजन आहे, 19 फॉस्फरस आहे आणि 19 पोटॅश आहे. तिन्हीची पण पूर्तता होते त्याची. आता तुम्ही बऱ्याच वेळा पुस्तकामध्ये वाचता की बाबा 100 किलो युरिया 100 किलो नायट्रोजन शेताला द्या एक एकर, बरोबर आहे. आता तुमचं तुम्ही वापरणार 46 युरिया जर नुसता घेतला तर त्याच्यामध्ये 46% नायट्रोजन असतो. तुम्हाला 100 किलो द्यायचा म्हटला की तुम्हाला किती द्यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ते देणं गरजेचं. एका किलोमध्ये 46% आहे त्याचं प्रमाण असं आहे, त्यामुळे त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याला खत द्यायला पाहिजे. तुमचं झाडाची साईज केवढी आहे ह्या प्रमाणामध्ये तुम्हाला, तुम्ही झाड मोठं आहे आणि तुम्ही अर्धा चमचा देताय तर झाडाला कुठेच काय मिळणार. तुम्हाला चक्कर चपाती दिली जेवायला रोज चालेल का? नाही तर तुम्हाला भूक जेवढी आहे तुम्ही खाताय की नाही, तसं झाडाला जेवढी भूक आहे तेवढं तुम्हाला खाद्य जाणं गरजेचं आहे. लक्षात येतं मी काय म्हणतोय ते? यांचा रोल आहे फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढवण्यासाठी, म्हणजे फांद्या वाढवणे. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे काय? फांद्या, पानं हे वाढवण्यासाठी नायट्रोजन दिलं जातं. फॉस्फरस कशासाठी आहे? झाडाची स्टेमची जाडी वाढवणे, झाड हेल्दी बनवणे, बुशी बनवणे आणि कळ्या काढणे, कळ्या येण्यासाठी. काय म्हणतात त्याला? शब्द काय म्हणतात सर तुम्ही? जाडी वाढवणे. जाडी. स्टेम जाडी. काय? फॉस्फरस हा तुमचा घटक आहे, तो झाडाची हेल्दीपणा वाढवायचा. आणि के जे आहे ते तुमची फुलांची साईज, फुलांचा कलर, फुलांची शेल्फ लाईफ, म्हणजे जास्त काळ फुलं झाडावर राहण्याकरिता ते तुमचं पोटॅश काम. बरोबर आहे. सर मग आता जी फुलं झाडं द्यायचे तर त्यांना तुम्ही म्हटलं ओव्हरऑल सगळ्यांना NPK घालायचं चालेल मग? आता तो आपलं म्हणून म्हटलं काय, NPK घटक जो आहे ज्याला फुलं येत नाहीत अशी झाडं जी आहेत त्यांना तुम्हाला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे घटक तर लागणारच आहेत. ओके, बरोबर आहे. पण त्याच्यासोबत फुलं येत नाहीयेत ना. ऐका ना काय, ओव्हरऑल जे तुमचं जसं की तुम्ही रोज फक्त चपाती भाजी खाऊ शकता का? काय लागतं तुम्हाला? सगळं लागतं, बरोबर आहे. तसं म्हणजे असं काय नाही ना मला फक्त हातच वाढवायचा आहे, मला वाईट लांब करायचा आहे असं तर काय नाही, बरोबर आहे. झाडाची ओव्हरऑल ग्रोथ तुम्हाला करायची, बरोबर आहे. त्यामुळे झाडाला कुठल्याही वाढीसाठी कुठले घटक लागतात? NPK हा एक झाला आणि 16 मायक्रोन्युट्रिएंट्स, हे 3 मेजर न्यूट्रिएंट झाले आणि 16 मायक्रोन्युट्रिएंट्स. जसं की काय काय आहे? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, मॉलिब्डेनम, बोरॉन हे जे घटक आहेत, असे 16 घटक जे आहेत हे तुम्हाला कॉपर वगैरे, तर हे 16 घटक हे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत. पण हे लागतात, पण ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. मायक्रोन्युट्रिएंटचं प्रमाण जे आहे, तुम्ही लोणचं एवढं नाही खाऊ शकता. किती खाता? 2. थोडंच खाता, बरोबर आहे. मीठ किती प्रमाणामध्ये घेता? बरोबर आहे. पण गरजेचं आहे ना मीठ. तुम्ही आयोडीन पण घेऊ शकत नाही, आयोडीन तुम्हाला लागतं पण कमी प्रमाणामध्ये लागतं. त्या प्रमाणामध्ये मायक्रोन्युट्रिएंट हे तुम्हाला कमी प्रमाणामध्ये लागतं. जसं की डिफिशियन्सी ओळखून तुम्हाला ॲक्च्युली ते टाकायचं आहे, पण आपल्याला डिफिशियन्सी जर नाही ओळखता आली तर ओव्हरऑल ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला सोपा उपाय आहे की मायक्रोन्युट्रिएंटचा डोस तुम्ही देणं गरजेचं आहे. लक्षात येतं मी काय म्हणतोय तुम्हाला? म्हणून मायक्रोन्युट्रिएंटचा डोस रोज दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसाला दिला तर चालतो, काय अडचण नाही आहे. किंवा महिन्यातून एकदा किमान तुम्हाला हा देणं गरजेचं आहे, किंवा 20 दिवसातून एकदा मायक्रोन्युट्रिएंट. मायक्रोन्युट्रिएंट मार्केटमध्ये डायरेक्ट उपलब्ध आहे. त्याची वेगवेगळी कंपनीची नावं असतील, पण ज्याच्यामध्ये आपल्याला सगळे कंटेंट आहेत असं मार्केटमध्ये मायक्रोन्युट्रिएंट म्हटलं की तुम्हाला ते एकत्र असलेले बघायचं. हे झालं. आता जी खतांची मी मगाशी नावं सांगितली, काय जसं की आता आपल्याला गुलाबाला एक आपण झाड घेऊया गुलाब,
गुलाबाच्या तुमच्या फांद्या भरपूर आलेल्या आहेत, पण काय होतंय, कळ्याच येत नाही. हम्म. बरोबर आहे. त्यावेळेला तुम्हाला काय देणं गरजेचं आहे? पोटॅश. पोटॅश आणि फॉस्फरस पण जास्त जाणं गरजेचं आणि पोटॅश. म्हणून मी काय म्हटलं, झाड अशी कंडिशन आहे, पण तुम्हाला त्याची झाडाची उंची पण वाढवायची आहे आणि कळ्या पण येणं गरजेचं आहे. अशा वेळेला तुम्ही 12:0 म्हणजे 12 नायट्रोजन, 1 फॉस्फरस आणि पोटॅश 0. बघा मी काय म्हणतोय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळ्या आल्या, आता कळ्या चांगल्या उमलवायच्या आहेत, कळ्याची साईज वाढवायची आहे, बरोबर आहे ना. अशा वेळेला तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश देणार. मग काय देणार? 0 पॉवर 34 0 0 50. म्हणजे नायट्रोजन स्टॉप केला, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप केली आणि त्याला रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये टाकलं. रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये म्हणजे त्याला कळ्या यायला पाहिजे, फुलं भरपूर यायला पाहिजेत, कळ्या व्यवस्थित उमलायला पाहिजेत. ह्या गोष्टीसाठी बऱ्याच वेळेला कळ्या येतात पण उमलतच नाही, बरोबर ना. त्याला खाद्य कमी पडतं म्हणून त्या कळ्या उमलत नाही. लक्षात आलं का तुमचं? काय होतं, आता तुम्ही घर बांधायला घेतले, काय विटा आणल्या, सगळं आणलं, बरोबर आहे. सिमेंटच नाही आणलं, काय होणार? नुसताच ठेव. बरोबर आहे ना. मग सिमेंट पण त्याबरोबर तुमचं गरजेचं आहे आणि पुरेसं प्रमाणामध्ये गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं घर बांधलं व्यवस्थित जाणार. एक जरी तुमची गोष्ट कमी पडली की तुमचं बांधकाम ठिसूळ होतं. त्यामुळं हे जे घटक आहेत बाकीचे, हे सगळे घटक व्यवस्थित मिळणं गरजेचं आहे. सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय आहे तुम्हाला मी सांगितलंय, 19-19-19. हे तुम्ही जर रेग्युलर झाडांना देत राहिला आणि मायक्रोन्यूट्रिएंट, ही झाडांची वाढ तुमची व्यवस्थित ही 100% व्हायलाच पाहिजे. आता हा एक भाग झाला, खतं तुम्ही देताय, बरोबर. मी सगळं देतो पण झाडच वाढवतो. तर दुसरं कारण काय आहे? पाण्याचं प्रमाण. तिसरं काय डिपेंड आहे? मीडिया. माती. आणि चौथं काय महत्वाचं आहे? वातावरण. एवढं लक्षात तुमच्या आलंय, बरोबर आहे ना. म्हणजे जेव्हा तुम्हाला पावसाळा असेल, उन्हाळा असेल आणि हिवाळा असेल, या तिन्ही सीझनमध्ये तुमचे पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं हे तुम्हाला कळालं पाहिजे. पहिली गोष्ट, बरोबर आहे. दव पडतंय, काय होतंय, त्यावेळेला काय नेमकं जाणवतंय तुम्हाला. जास्त दाव असेल तर तुम्हाला पाणी जास्त घालायची गरज नाही, पण बऱ्याच वेळेला दवामुळे पण तुम्हाला रोग पसरतो, फंगसला. अशा वेळेला तुम्हाला झाडावरती शॉवरिंग करणं गरजेचं आहे. शॉवरिंग म्हणजे फवारा मारणं गरजेचं आहे. म्हणजे ते सगळं धुवून तुमचं निघून जाईल, म्हणजे तुमचं बऱ्यापैकी कीड वगैरे काय येणार नाही, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, किडीची ओळख तुमची होणं गरजेचं आहे. कीड कुठल्या टाईपची आहे, पानं तुमची कुठनं कडेने कुरतरतायत, मध्येच कुरतरताय का, थ्रिप्स लागतोय गुलाबाला, हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं सांगितलंय, स्टँडर्ड म्हणजे काय सांगितलं, कधी फवारणी करायची आहे. आपल्याला टार्गेट काय करायचं आहे, अमावास्या आणि पौर्णिमा. हा त्यांचा मेटिंग सीझन असतो, त्यावेळेला त्यांचे प्रमाण पॉप्युलेशन वाढतं, त्यावेळेला तो दिवस तुम्हाला चुकवायचा नाही आहे. तो दिवस काही कारणाने चुकला तर एक तर आदल्या दिवशी मारायचं आहे किंवा त्याच्या नेक्स्ट डेला हे मारलंच पाहिजे. मग त्यावेळेला तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे तुम्हाला मारायचं आहे, बरोबर आहे. आता कीटकनाशकमध्ये काय आहे, नावं सांगितलीत मी. हमला आहे, रोगर आहे, एक्झोडस आहे, ॲक्ट्रा आहे, अशी बरीच आहेत. पण पर्टिक्युलर कोणत्यासाठी कुठलं मारायचं हा विषय आहे. पण तो जर तुम्हाला आयडेंटिफाय जर नाही करता आला तर किमान हमला आणि रोगर अल्टरनेट एकच औषध सारखं नाही मारायचं, बरोबर आहे ना. तर थोडासा चेंज करायचा, जेणेकरून त्या किडीला त्या औषधाची सवय व्हावी. तुम्ही जरी बघितलं काही वेळेला, समजा तुम्हाला काही कारणाने समजा ग्रुपमध्ये नाही विचारलं किंवा तुम्ही दुकानात जेव्हा औषध आणलं जातात तेव्हा त्या झाडाचा फोटो घेऊन जातो कृषी सेवा केंद्रामध्ये, ते तुम्हाला औषधाचा रिझल्ट सांगतात की बाबा हे मारा, 1 पंपाचा 2 पंपाचा. तुमच्या घरामध्ये किमान 2 लिटरचा पंप, मोठं गार्डन असेल तर मोठा पंप असणं गरजेचं आहे, छोटं गार्डन असेल तर किमान 2 लिटरचा पंप असणं गरजेचं आहे. पंप वापरून झाल्यानंतर धुवून स्वच्छ ठेवायचा, नोझल सकट पूर्णपणे पाणी त्यातलं काढून मगच ठेवायचं. नुसतं वापरलं आणि तसाच ठेवला तर ते ॲसिडमुळं परत खराब होण्याची शक्यता असते. औषधं घेताना सुद्धा त्याचं प्रमाण व्यवस्थित घेण्याचं आहे. प्रमाण मागे पुढे झालं तरी झाडाला प्रॉब्लेम होणार. औषध व्यवस्थित विरघळायला पाहिजे. औषध नाही विरघळलं, त्याचे पार्टिकल तसेच राहिले, डायरेक्ट पानावर पडले तर पानं खराब होणार.
हा एक मुद्दा. हा बुरशीनाशक विरघळवताना मी काय सांगितलं काळजी घ्यायची, जेव्हा अति फाईन पावडर असते हां. तर तुम्ही काय करता, वाटीत घ्यायचं, औषध टाकायचं, थोडं थोडं ड्रॉप पाणी टाकायचं, पेस्ट करायची, वाढवत 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 मग पाणी वाढवायचं. किंवा थोडंसं पाणी टाका, भिजत ठेवा, काय तासभर भिजत ठेवा आणि मग विरघळवा आणि मग ते वापरायला लागेल. पटकन होते. हा सगळ्यात उत्तम. लक्षात आलं मी तुमच्या काय म्हणतोय का नाही आलं? मॅडम एक्सप्रेशन बरोबर काय वाटलं ना?